तुम्ही मला मेडिकल ॲस्ट्रोलॉजी सांगितली, तर त्याच्याबद्दल सुद्धा ऐकायला आवडेल. बेसिकली ज्यावेळी आमच्याकडे रुग्ण येतात आणि हे रुग्ण बरे होत नाहीयेत, ज्यामध्ये आम्ही इंटिग्रेशन ऑफ ट्रीटमेंट केलेलं आहे. म्हणजे ह्या इंटिग्रेशन ट्रीटमेंटमध्ये आम्हाला काही रुग्ण हे बरे न होताना आढळले. त्यावेळी आम्ही त्यांचा सखोल अभ्यास करताना लक्षात आलं, की यामध्ये काय झालेलं आहे, की बऱ्याच वेळेला औषधं तर बरोबर गेलीत, उपचार तर बरोबर गेलेले आहेत. त्याची मानसिक अवस्था पण आम्ही चांगल्या रीतीने कंट्रोल आहे आणि तरीही पेशंट बरा होत नाहीये. याचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं, की त्यांचं एक कुठलंतरी अजून दुसरं एक कारण असणार आहे. मग ह्या दुसऱ्या कारणाचा जर विचार केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं, की त्यांच्या घरामध्ये असणारे काही वास्तुदोष, की ज्यामध्ये आम्ही त्या लोकांना त्यांच्या घरामध्ये तपासायला सांगितलं, त्यांच्यामध्ये वास्तुदोष आढळले किंवा त्यांच्या पत्रिकांमध्ये सुद्धा दोष आढळले. तर यासाठी काही आयुर्वेदातले एक्सपर्ट्स आहेत, की ज्यामध्ये ते BMS ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं आहे आणि ते आज ॲस्ट्रोलॉजी करत आहेत. अशा एक्सपर्ट्सचं आम्ही सहाय्य घेतलं आणि आम्ही शोधून काढले, की यांचं कारण काय आहे. तर त्यात आम्हाला हे ॲस्ट्रोलॉजिकल व्ह्यूज आढळले आणि ज्यावेळी आम्ही ह्या गोष्टी करेक्ट केल्या, त्यावेळी त्यांची सांधेदुखी आटोक्यात येताना आज आम्हाला दिसलेली आहे. त्यामुळे आम्ही जे उपचार वापरतो हे आम्ही इंटिग्रेशन ऑफ उपचार या ठिकाणी वापरतो. याला आम्ही SRDP ट्रीटमेंट असं म्हणतो.